हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत मूल्यांक 5 बद्दल। कसा आहे मूल्यांक 5? ज्यांचा पण जन्म 5, 14 आणि 23 तारखेला होतो त्यांचा मूल्यांक 5 असतो। मूल्यांक 5 यांचा कारक ग्रह बुध आहे। बुध म्हणजे मर्क्युरी। आपल्या सोलर सिस्टम मध्ये सगळ्यात पहिला जर सूर्याचं चक्र पूर्ण करत असेल तर तो बुध आहे। बाकी 9 ग्रहांपेक्षा सगळ्यात पहिला तो सूर्याचं चक्र पूर्ण करतो। तो तेवढा ऍक्टिव्ह आहे आणि तेवढा फास्ट आहे। तसंच 5 मूल्यांची लोक पण खूप फास्ट ऍक्टिव्ह असतात। बुध हा कारक ग्रह असल्यामुळे यांची बुद्धिमत्ता खूप स्ट्रॉंग असते। यांचे बिझनेस स्किल खूप चांगले असते। यांची बुद्धिमत्ता विनोदी पण असते। परत हे लोक रिस्क टेकर असतात। बुध ग्रह असल्यामुळे ही लोक सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात, फास्ट असतात। कुठलेही काम हे एकदम फास्टपणे पूर्ण करतात। ह्यांना कुठलं पण काम द्या, ते किती पण अडचणीचं काम असो, ते न होणारं काम असो, बाकी मूल्यांक तिथं हार मानतील, पण 5 ला जर ते काम सोपवलं तर 5 हा असा मूल्यांक आहे जो काही ना काही जुगाड करून कामे पूर्ण करतोच। ह्यांच्या आयुष्यात किती पण अडचणी येऊ द्या, ह्यांच्या आयुष्यात दुःख, अडचणी, किती पण संकटे, फायनान्शियली प्रॉब्लेम, ह्यांना धोके मिळू देत, ह्यांना भरपूर काही अडचणी मिळू देत, त्यातून सुद्धा हे लोक बाउन्स बॅक करण्याची क्षमता ठेवतात आणि त्यातून बाहेर पडतात। भरपूर अडचणींना तोंड देणारा 5 मूल्यांक आहे। 5 मूल्यांकची मैत्री कुणाशी पण सहज होऊ शकते। कुणाला पण हे सहज आपले मित्र करू शकतात, पण हे दुश्मनी मात्र कोणाशी ठेवत नाहीत, वैर कोणाशीच ठेवत नाहीत। तुम्ही बघितले 1 2 3 4 आणि खाली 6 7 8 9 मध्ये 5 आहे। यांचं वरच्यांशी पण पटतं आणि खालच्यांशी पण पटतं। हा सेंटर आहे, हा ब्रह्मस्थान आहे। 5 हा आत्ताच्या कलियुगमध्ये खूप महत्वाचा मूल्यांक आहे। 5 मध्ये जर फेमस पर्सनॅलिटीज बघितला तर विराट कोहली 5 तारीख जन्म, मूल्यांक 5। बघा किती ऍक्टिव्ह आहे, किती स्ट्रॉंग आहे, किती ऍक्टिव्ह आहे, किती फिट आहे, कायम पळतोच। तो माणूस शांत बसत नाही, भरपूर ऍक्टिव्ह। तसेच आमिर खान 14 तारीख जन्म, मूल्यांक 5, मिस्टर परफेक्ट, बॉलिवूड मधला सगळ्यात मोठा सुपरस्टार। तसेच 14 तारीख जन्म मार्क झुकरबर्ग, मूल्यांक 5, ज्यानं फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम बनवलं। फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्ग, 14 तारीख जन्म, मूल्यांक 5। ही लोक बिझनेस स्किल्ड आहेत। ही लोक खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे बिझनेस हा कोणत्या पण बिझनेसमध्ये यांनी पाय घालू देत, हे लोक यशस्वी बनतातच बनतात। कोणत्याही बिझनेसमध्ये हे यश मिळवतातच। ही लोक बिझनेस स्किल्ड असल्यामुळे कुठल्या पण बिझनेस मधल्या अडचणी ह्यांना माहीत असतात, शिकून घेतात। काय पण अडचणी असो, काय पण असो, काय पण जुगाड करून हे कोणताही बिझनेस पार पाडतातच। यांच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे, यांची बुद्धी विनोद बुद्धी पण असते। हे लोक मास्टर माइंड आहेत। कधी कधी ही लोक लहान मुलांशी बोलताना लहान होऊनच बोलतात। ही लोक ऍडल्टशी बोलताना ऍडल्ट होऊन बोलतात। तसेच ही लोक एजेड लोकांशी बोलताना तुम्ही बघितलं असाल, ही लोक मॅच्युअर्ड बिहेव करूनच बोलतात। म्हणजे कुठे कसे रंगायचं आहे, कुठे कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, हे यांना नक्की आणि परफेक्ट कळतं। त्यामुळे 5 मूल्यांक हा ऍक्टिव्ह आहे। काही काही वेळेला यांचा ऍक्टिव्हनेस एवढा ओव्हर होतो की एक एकदा हे लोक आपलं काम करण्यासाठी, निगेटिव्ह म्हटलं तर यांच्या बाबतीत, तर आपलं काम करण्यासाठी खोटं देखील बोलू शकतात आणि आपलं काम करून घेऊन जातात। आणि एक एकदा यांच्यामध्ये आळशीपणा पण खूप येतो। काही काही वेळेला एवढा आळस येतो की हे आळशीपणामुळे यांचं वजन वाढू शकतं आणि जाड होऊ शकतं। बिझनेस माइंडेड असल्यामुळे सगळ्यांना कसं मॅनेज करायचं आहे यांना चांगलंच कळतं। मनी मॅनेजमेंट पण यांचं खूप चांगलं आहे। पैशासाठी हे भरपूर पळतात, पैसे चांगले कमवतात पण। पैसे नसतील तर पैसे कमवण्याची क्षमता पण आहे। अडचणीत असतील तर अडचणी पार करण्याची देखील ताकद यांच्यामध्ये आहे। ही लोक तुम्हाला नोकरीऐवजी बिझनेस करताना जास्त दिसतील। नोकरी यांना 9 ते 5 टाइम बोरिंग काम वाटतं। या लोकांना काहीतरी थ्रिल पाहिजे, कामात अडचणी पाहिजेत, त्यामुळे ही लोक बिझनेस जास्त करतात। यांना नोकरी हे खूप बोरिंग वाटतं, बोरिंग काम आहे असं त्यांना वाटतं। त्यामुळे नोकरीऐवजी तुम्हाला जास्त करून बिझनेस करतानाच दिसतील। ह्या लोकांचं सिक्स सेन्स खूप चांगला असतो। काही गोष्टी इतर मूल्यांकपेक्षा, आता बाकीचे मूल्यांक आहेत आणि
एखादी गोष्ट काय करायची आहे ते बाकीच्यांना लगेच समजून येणार नाही, पण 5 मूल्यांक लगेच ओळखू शकतो की इथं काय केल्यानंतर हे काम पूर्ण होईल, कारण त्यांचा 6th सेन्स खूप स्ट्रॉंग असतो. 5 मूल्यांक ॲक्टिव्ह असल्यामुळे पळतात भरपूर. हे लोक तुम्हाला गप्प बसलेली दिसणारच नाही, पळतात भरपूर. तसाच आळशीपणा पण भरपूर असतो, आळस पण भरपूर करतात. ही लोक दिसायला एकदम क्यूट, गुड लुकिंग असतात. ह्यांच्याकडे तुम्हाला बघितल्यावर अट्रॅक्शन वाटेल अशी ही लोक असतात. ह्यांच्यावर बोलूशी वाटेल, यांच्याजवळ जाऊन संवाद करूया असं वाटेल अशी ही लोक असतात. कुणाशी दुश्मनी नाही, वैर नाही, काय नाही. ह्यांच्यासाठी लकी नंबर आहेत 1, 3, 6, 2 ही यांच्यासाठी लकी नंबर आहे. ह्यांच्यासाठी एनिमी, बॅड लकी नंबर, अनलकी नंबर कोणताच नाही आहे. कोणच यांचा दुश्मन नाही. यांच्यासाठी न्यूट्रल नंबर, जे दुश्मन पण नाहीत, मित्र पण नाहीत, पण सगळ्यांशी निभवू शकतात व्यवस्थित, असे नंबर म्हटला तर 4, 8, 7, 9 हे नंबर यांच्यासाठी न्यूट्रल आहेत. ह्यांच्यासाठी बेस्ट उपाय जर कोणते असतील तर ह्यांनी आपल्या घराभोवती कायम ग्रीनरी ठेवावी, म्हणजे झाडे लावावीत समोर, बाजूला. जेवढं ग्रीनिश घराचं अंगण ठेवेल तेवढं ह्यांच्यासाठी खूप सोयीचं असतं, कारण ह्यांचा प्लॅनेट कारक बुध असल्यामुळे बुधचा ग्रीन हा सगळ्यात बेस्ट कलर आहे. ह्यांच्यासाठी लकी कलर ग्रीन आहे, व्हाईट आहे आणि सिल्वर आहे, पण ग्रीन हा सगळ्यात बेस्ट ह्यांच्यासाठी कलर आहे. ह्यांनी आपल्या हाताच्या हिते कायम 5 लिहावे आणि सर्कल काढावे ग्रीन कलरमध्ये. हे यांच्यासाठी खूप सोयीचं आहे. ह्यांच्यासाठी सर्वात चांगलं जर वार कोणता आहे तर तो बुधवार आहे. बुधवार ह्यांचा सगळ्यात मेन वार आहे, यांच्या ग्रहाचा वार आहे. त्यामुळे बुधवारी यांनी कृष्णाला नक्की जावे, बुधवारी मंदिरात जावे. कृष्ण मंदिरात जाईल तर यांच्यासाठी खूप सोयीचं राहील. 5 सगळ्यात बेस्ट नंबर आहे, ब्रह्मस्थान आहे. 5 सारखा ॲक्टिव्ह कोणी नाही आहे, 5 सारखा बिझनेस स्किल्ड कोणी नाही आहे, 5 सारखा बिझनेस माइंडेड कोणी नाही आहे, 5 सारखा 6th सेन्स कुणाचा नाही आहे. 5 हा ब्रह्मस्थान आहे. आत्ताच्या कलियुगमध्ये तर 5 असणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणाशीही पार्टनरशिपमध्ये जर व्यवसाय करायचा असेल आणि तो जर मूल्यांक 5 असेल, त्याच्याशी तुम्ही बिनधास्तली पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करू शकता, कारण ही लोक तुम्हाला कधीच नाराज करणार नाही, कारण ह्यांच्या एवढं ॲक्टिव्ह कोणी नसल्यामुळे हे बिझनेससाठी खूप पळतात आणि हे आपल्या पार्टनरला देखील फायदा करून देतात. फक्त काही बाबतीत यांच्यासोबत काही लोक धोके करू शकतात. ह्यांच्या चांगुलपणाचा फायदा उठवून आपला फायदा करून घेतील आणि ह्यांना धोके देऊ शकतात. त्यामुळे ह्यांनी जरा थोडं सावध राहून पण काम केलं पाहिजे. दुश्मनी यांना कोणाशी ठेवायची नाही आहे, चांगुलपणा सगळ्यांशीच ठेवायचा आहे. त्याचा यांना कधी कधी तोटा होऊ शकतो. बाकी 5 साठी बुधवार आणि ग्रीन कलर सगळ्यात बेस्ट उपाय आहे. हे उपाय त्यांनी फॉलो करावे आणि डिटेल्स जाणण्यासाठी पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता. बाय. हरे कृष्ण.